आज जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय। त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार, ही माहिती जी आहे ती आदिती तटकरे यांनी दिली आहे। आता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता वाटप सुरू झाला। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये झाले, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये होणारे, परवा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्या आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला आहे। बघा, आता भरपूर बहिणींना 1,500 रुपये प्लस 1,500 रुपये 3,000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। तुम्हाला देखील या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा झालेले आहे आणि काही बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचेच पैसे जमा झालेले आहेत। यामागचं कारण काय समोर आलेलं आहे? ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ज्या बहिणीने सर्वात अगोदर फॉर्म भरला असेल त्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे येत आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर। ज्या बहिणींनी लेट फॉर्म भरला असेल त्या बहिणींना फक्त 1च महिन्याचा हप्ता येतोय, ऑगस्ट महिन्याचा। आता आपल्याकडे एक अपडेट आणखीन आलेली आहे की लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचाच हप्ता भेटत नाही, तर लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ दिला जातोय। भरपूर आपल्याकडे आर्टिकल आलेले आहे, तुम्ही न्यूज सुद्धा पाहिली असेल, न्यूज मध्ये बातमी आलेली आहे, एबीपी माझाची बातमी आहे, तुम्ही इथं पाहू शकता। लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही, त्यासोबतच भरपूर असा लाभ दिला जातोय। जसं की लाडक्या बहिणींना ज्यावेळेस इलेक्शन सुरू असताना महाराष्ट्रामध्ये एक अनाउन्समेंट झाली होती की लाडक्या बहिणी ज्या बहिणी फॉर्म भरतील त्या बहिणींना सिलाई मशीन सुद्धा मोफत दिले जाईल। तर आता ही जी सिलाई मशीन जी मोफतची घोषणा झाली होती त्याला आता परवानगी भेटलेली आहे आणि बहिणींना आता घरोघरी जाऊन शिलाई मशीन सुद्धा वाटप होणार आहे। हे सुद्धा मोठी अनाउन्समेंट होती। बहिणींना भांड्याचं किट सुद्धा वाटप आता पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे। आता ज्या बहिणींनी गॅस कनेक्शन, उज्ज्वला गॅस कनेक्शन ज्या बहिणींच्या नावावर असेल त्या बहिणींना देखील उज्ज्वला गॅस कनेक्शनचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सबसिडी म्हणून दिले जात आहे। हे सुद्धा मोठी घोषणा झालेली आहे। आणि उर्वरित आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये आता 21वी किस्त आपण त्याला म्हणतो ती सुद्धा आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि यासोबतच आज भरपूर काही मोठमोठ्या बातम्या आलेल्या आहेत, सर्व बातम्या आपण व्यवस्थित पाहणार आहोत, कारण मोठी अनाउन्समेंट आजपासून झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि शेतकरी बंधू जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना आता कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, कर्जमाफी सुद्धा आता केली जात आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये शेती असेल, शेतकरी असाल आणि जर तुम्ही कर्ज वगैरे उचललं असेल तर तुमचं कर्ज आता माफ होणार आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व बातम्या तुम्हाला व्यवस्थित सांगतो। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे योजना सुरू करण्यात आले, ज्या बहिणींना पगार भेटतोय त्या बहिणींना सुद्धा आता पगार दिला जातोय। त्या बहिणींना आता 4 ते 6 महिन्यापासून त्यांना पगार दिला जात नाही। भरपूर अशा विधवा बहिणी आहेत त्यांना अजून पगार भेटलेला नाही, तर त्यांना आता पगार सुरू करण्यात आलेला आहे। या महिन्यापासून मागचे उर्वरित जेवढे पण हप्ते असतील सर्व हप्त्यांचे एकत्र पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे, ही सुद्धा आनंदाची बातमी आहे। आता एवढे सर्व आनंदाची बातमी एकत्र आलं कसं? बघा, आता तुम्हाला माहित असेल आता जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे, त्यांचं आता मोठी सभा आहे त्यांची आणि यामध्ये भरपूर अशा प्रश्न उठत आहे की मराठ्यांना आरक्षण द्यावं, यासाठी त्यांनी जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन केलेलं आहे। तर या मागील महाराष्ट्रामध्ये आता भाजप सरकार आहे, बीजेपीचं सरकार आहे, तर सरकारने जेवढे पण महाराष्ट्रामध्ये योजना आणलेल्या आहेत सर्व योजनांना मोठा जोर दिलेला आहे। सर्व योजनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांना पैसे भेटले पाहिजे, कारण
यासाठी वेगवेगळ्या स्कीम ज्या आता महाराष्ट्राने सुरू केलेल्या आहेत, सर्व महाराष्ट्रामध्ये या स्कीम चालू झालेल्या आहे आणि एकही स्कीम आता बंद होणार नाही. महाराष्ट्रामध्ये सर्व योजनेचा लाभ आता महिलांना मिळत राहणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळतो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि लाडकी बहीण योजनेचा आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे त्या 12 जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कोणत्या जिल्ह्यात, उद्या कोणत्या जिल्ह्यात आणि परवा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपण जिल्ह्यांची नावं सर्वात अगोदर पाहूया. सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे त्याचं नाव आपण पाहूया. 12 जिल्ह्यांमध्ये जे येणार आहे ते आहे सोलापूर. बघा, सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे सोलापूर, त्यानंतर अहिल्यादेवी नगर, त्यानंतर येतो तुमचा जळगाव. बघा, जळगाव नंतर गडचिरोली, त्यानंतर येतो चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना आज दुपारी 1 वाजेनंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. तुम्ही गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आणि यामध्ये भरपूर बहिणींना असं वाटत असेल की आम्हाला जुलै महिन्याचे देखील पैसे जमा झालेले नाही, तर तुम्हाला सांगतो जुलै महिन्याचा हप्ता देखील या महिन्यामध्ये वाटप करण्यात आलेला आहे. तुम्हाला 1500 + 1500 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले असतील. तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगितली, कोणकोणते जिल्हे आहे आज, कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यादेवी नगर, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होणार आहे. ठीक आहे. आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्याची नावं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा, सर आमचं या जिल्ह्यात राहतो, आम्हाला पैसे आलेले आहेत. आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे त्यानंतर त्याची माहिती सांगतो. सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे नंदुरबार, त्यानंतर येतो सांगली, त्यानंतर सातारा, त्यानंतर धुळे, गोंदिया, भंडारा, रायगड, पालघर, नांदेड, लातूर, बुलढाणा आणि अमरावती या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे. उद्या 1 वाजेपासून या जिल्ह्यांमध्ये डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा नाही होणार, तुम्हाला उद्या पैसे जमा होणार आहे. तुम्हाला जिल्ह्यांचे नाव व्यवस्थित पाहणे गरजेचं आहे. आता आपण पाहूया की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आलेला आहे तो कोणकोणत्या बहिणींना येणार आहे. बघा, आता ज्या बहिणी पात्र असतील, ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे येणार आहे. आणि ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक नसेल, आधार कार्ड वगैरे, ते तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि अंगणवाडीच्या सेविकांना जे व्हेरिफिकेशन दिलेलं आहे, व्हेरिफिकेशन मध्ये जर तुमचं क्लिअर दिसत असेल, कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नसेल, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नसेल, तुमचं व्यवस्थितपणे कोणी तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर नसेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला नसेल, तर तुम्हाला याचं घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला पैसे येणार आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमचं एकदा व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून. अशा प्रकारे आज बहिणींना पैसे येणार आहे. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.